बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदिप्यमान सोहळा पार पडला। संत मुक्ताईचे आजोबा गोविंद पंत यांची बीडमध्ये समाधी आहे। आज संत मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर आजोबा गोविंद पंतांच्या समाधीजवळ संत मुक्ताईच्या पादुका नेण्यात आल्या। त्यावेळी मुक्ताईला साडी चोळीचा आहेर देण्यात आला। आदिशक्ती मुक्ताईची जी पालखी आहे त्यांच्या आजोबा असलेले गोविंद पंत यांच्या समाधीच्या जवळ आपण माझ्या पाठीमागे पाहतोय। अशा पद्धतीने हा आजोबा नातीच्या भेटीचा जो सोहळा आहे तो अत्यंत दैदिप्यमान सोहळा बीडच्या बिंदुसरेच्या तीरावरती मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतोय। विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबा गोविंद पंत यांची ही सुंदर अशी समाधी आहे आणि या समाधीवरती आता इथं आल्यानंतर जी आदिशक्ती मुक्ताईची पालखी आहे ती 2 दिवस बीडमध्ये मुक्कामी होती। आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना अगोदर गोविंद पंतांची या ठिकाणी भेट होते, आजोबा नातीची भेट, आणि त्यानंतर ही जी पालखी आहे आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करते। आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने सगळे जे वारकरी आहेत, संस्थान मुक्ताई संस्थान असेल त्याचबरोबर गोविंद पंत संस्थान यांच्या वतीनं या ठिकाणी आरती देखील केली जाते। विशेषतः मुक्ताईला या ठिकाणी साडी चोळीचा जो काही आहेर आहे तो देखील या ठिकाणी भेट दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। हा दैदिप्यमान सोहळा या बिंदुसरेच्या तीरावरती या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक भाविक या सोहळ्यामध्ये तल्लीन झालेला आहे। आजोबा नातीची ही अलौकिक भेट आहे आणि हा सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होतोय। यामध्ये मुक्ताईमधील आणि बीडकर सगळे या ठिकाणी आपण पाहतोय की सगळे या भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळतात। आणि अनोखा दैदिप्यमान सोहळा नाही या आनंदाचे जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासे आकारा मुचा चाडा तुका मने भिडा भक्तिसिया या संतांच्या प्रमाणाची अनुभूती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड। देखणा सोहळा संपन्न होतोय, काय वर्णन करायला सोहळ्याचं? अनुपम्य सुख सोहळा, जगाच्या पाठोराचा सोहळा नाही। वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आमच्या बीडचा भाग्योदय असा आहे की गोविंद पंतांची समाधी या बिंदुसरीच्या तीरावरती आहे आणि आज मुक्ताई भेटीसाठी येतात, म्हणजे लेकीचं माहेरात स्वागत व्हावं असं असं होतं। काय काय नेमकं यात आज हे केलं जातं? आता साडी चोळी देखील केली जाते आणि 2 ज्या मुक्ताईच्या पादुका आहेत त्या गोविंद पंतांच्या समाधीजवळ येतात। असे माहेरात लेक आली की माहेरवासियांना आनंद वाटतो। असं बीड हे संतांचं माहेर। इथे मुकुंदराज, दासोपंत, जनी जनार्दन, नगद नारायण, भगवान बाबा, वामन भाऊ, बंकट स्वामी महाराज, चाकरवाडीची माऊली अशा अनेक सत्पुरुषांचे पदस्पर्श इथं लागलेले आहेत। आणि गोविंद पंतांच्या समाधीची ऊर्जा काही अलौकिक अशा प्रकाराची आहे। तुम्हा सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया तंत्राच्या मुळे भारतवर्षभर हा आमचा निरोप जातो। सद्गत झालाय, डोळ्यामध्ये पाणी येते। आता हा अलौकिक सोहळा पाहिजे, वस्तुस्थिती आहे ना, आनंद वाटतो आम्हाला। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं पहाटे 4 वाजता सासवड सोडलं आणि जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान केलं। सासवड इथं 2 दिवसांचा मुक्काम पूर्ण करून माऊलींची पालखी पुढील प्रवासाकरता मार्गस्थ झाली। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपूरकडे निघालेले आहेत। वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे। माऊलींच्या दर्शनाकरता भाविकांची रोज गर्दी होती। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतकरांचा पाहुणचार घेऊन वरवंडच्या दिशेने निघाला। यवत ते वरवंड दरम्यान असलेल्या भांडगाव इथं पालखीचा काही काळ विसावास होणार आहे। त्यानंतर पुन्हा पालखी वरवंडकडे प्रस्थान ठेवणार आहे। टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये वारकरी मोठ्या उत्साहात पुढचा प्रवास करतायत। पालखी मार्गावर भाविकांची गर्दी सुद्धा वाढते आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा 2026 निमित्त जेजुरीतील श्री खंडोबा मंदिर भक्तिमय वातावरणानं सजलंय। माऊली आणि वारकरी बांधवांच्या स्वागताकरता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। गडकोट परिसरामध्ये तोरण, फुलं आणि पुतळ्यांनी देखील देखणं रूप धारण केलंय। श्री खंडेरायाच्या दर्शनाकरता वारकरी बांधवांचा जणू महासागरच लोटलाय। टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण जेजुरी नगरी भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालेली आहे।